तुम्ही आतमध्ये एकतर माती खाऊन बाहेर येता. ठीक आहे, ठीक आहे, माती खाऊन येता तर येता, दॅट्स ओके. नाव घ्यायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही आय एम टॉकिंग अबाउट रुचिता. ती जे काही आता बिग बॉसच्या अगेन्स्ट बोलतीये. बिग बॉस मराठीच्या घरातून 8व्या आठवड्यामध्ये रुचिता ही घराबाहेर गेली. आता रुचिता घराबाहेर जायला नव्हती पाहिजे, कारण की ती एक स्ट्रॉंग प्लेअर होती, चांगल्या पद्धतीनं खेळत होती. पण मात्र रुचिताचं जे बोलणं होतं ते कुठंतरी प्रेक्षकांना आवडत नव्हतं. तिची जी भाषा होती आणि बोलण्याची पद्धत होती तीच चुकीची होती. म्हणून अनेक जणांनी रुचितावर टीका करायला सुद्धा सुरुवात केली होती. म्हणूनच तिला घराबाहेर काढलं होतं, आज सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. परंतु रुचिता घराबाहेर निघाल्यानंतर तिनं अनेक मीडिया सोबत संवाद साधला. मीडिया चॅनल सोबत ती बोलत होती, तेव्हा तिनं घरातल्या इतर सदस्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात केली होती. घरातल्या ज्या आतमधल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा सांगायला सुरुवात केली होती. तन्वी असेल, राकेश असेल, प्रभू असेल, यांच्याबद्दल सुद्धा ती काही काही मीडियाच्या माध्यमातून बोलली होती. पण मात्र तिने या सगळ्यांच्या बाबतीत बोलत असतानाच थेट बिग बॉसवर सुद्धा टीका केली होती. बिग बॉसला बायस्ड असं देखील म्हणलं होतं. आता बिग बॉसला म्हणलं तर म्हणलं, त्याच्या पुढे जाऊन रितेश देशमुख यांच्यावर सुद्धा रुचितानं टीका केली होती. त्याचमुळं याच बिग बॉस मराठीच्या घरातली माजी सदस्य जान्हवी किल्लेकर ही रुचितावर जोरदार भडकली आहे आणि रुचितानं माती खाल्ली आहे असं थेट जान्हवी म्हणाली आहे. ती नेमकं काय म्हणते बघा हा व्हिडिओ. की प्लीज एकदा तरी आम्हाला बिग बॉस मध्ये घ्या, एकदा तरी आम्हाला बिग बॉस मध्ये घ्या. कारण की बिग बॉस हे इतकं मोठं नाव आहे, तर त्या संधीचं सोनं करायचं सोडून तुम्ही आतमध्ये एकतर माती खाऊन बाहेर येता. ठीक आहे, ठीक आहे, माती खाऊन येता तर येता, दॅट्स ओके. पण ज्या शोने तुम्हाला ओळख दिली, ज्या शोने तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणलं, ऍटलिस्ट त्या शोला नाव नका ठेवू की बिग बॉस बायस्ड आहेत. स्पेशली रितेश देशमुख. रितेश सरांच्या बाबतीत प्लीज कम ऑन, कोणीही नाही बोलायचं वाईट, कारण की तो अत्यंत चांगला व्यक्ती आहे. आणि ऑफकोर्स तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की मी कोणाच्या बद्दल बोलते. बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट जे आता बिग बॉसच्या घरातून नुकताच बाहेर आलेले आहेत. नाव घ्यायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही आय एम टॉकिंग अबाउट रुचिता. ती जे काही आता बिग बॉसच्या अगेन्स्ट बोलतीये ते खूप चुकीचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की कोण आहेस तू, रादर कोण होतीस तू. आणि आता तुमचं म्हणणं असं आहे की बिग बॉसने मला चुकीचं दाखवलं. बिग बॉसला तुला चुकीचं दाखवून काय मिळणार आहे, नाही का? जे तू आतमध्ये करणार ते बिग बॉस दाखवणार. मग ह्याच्याबद्दल जर बोलणं झालं तर मला तर म्हणजे कंप्लेंटची लिस्टच लिहायला पाहिजे, नाही का? मला तर म्हणजे ना, मला पण त्यांनी विकेंडच्या वाराला बोलून दिलं, बरोबर. सगळ्यात जास्त ओरडा खाणारी कंटेस्टंट जर जी होती ती मीच होते. पण आजपर्यंत मी बिग बॉसला कधीही नावं ठेवली नाहीत. ऐकलं कशा पद्धतीनं जान्हवीनं रुचितावर टीका केलेली आहे आणि तिचं नाव घेऊन हे सगळं सांगितलेलं आहे. जान्हवीनं सांगितलं की ती सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होती, ती सुद्धा मोठ्या प्रमाणात भांडत होती, आरडत होती आणि तिला शिक्षा देखील मिळाली होती. ज्या पद्धतीची शिक्षा जान्हवीला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मिळाली होती तेवढी तर शिक्षा रुचिताला काहीच मिळाली नाही. पण मात्र जान्हवीनं कधीही बिग बॉसवर किंवा रितेश देशमुख यांच्यावर टीका केली नाही. उलट तिनं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. बिग बॉसच्या घरामध्ये आपण कशा पद्धतीनं दिसतोय ते सुधारण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांसोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. अखेर टॉप 5 मध्ये सुद्धा जान्हवी किल्लेकर पोहोचलेली होती. परंतु ज्या पद्धतीनं रुचितानं अनेक जणांवर टीका केली आहे, बिग बॉसवर देखील केली आहे, ती योग्य नाहीये म्हणत जान्हवीनं सुद्धा तिच्यावर टीका केली. आता ज्या पद्धतीनं रुचिता खेळत होती तिच्यावर आता काही लोक कमेंट करत होते. आता बिग बॉसच्या घरातले माजी सदस्य सुद्धा रुचितावर टीका करतात. त्या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.